दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा बघता भवी तोषवी. गणपती बाप्पाला स्मरून आपण या ठिकाणी समालोचकाची सुरुवात मात्र करतोय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं मी शुभम मात्रे सहर्ष हार्दिक पुनश्च स्वागत करतोय. घेऊन जातो मैदानाकडे. ओ राऊंड द विकेटचा बॉल यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळेल फक्त एक सिंगल रन. अगदी चेंडू थोडासा आपण पाहिलं तर पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट स्लाइस होऊन बॉल मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने चालला होता. तिथे मिळेल फक्त एक सिंगल धावाची सुरुवात झाली आहे. एक धाव फलकावरती लागली ती बॅटिंग करत असताना खानावे या संघाची. 30 बॉल आणि 43 धाव संख्येची मात्र गरज आहे ती बॅटिंग करत असताना खानाव्या संघाला. अगदी सुरुवातीची जोडी आपण पाहतो उजव्या आणि डावकुऱ्या हाताचे फलंदाज मात्र मैदानात आहेत. स्ट्राईक एंड वरती पहिले आपण अल्पेशला पाहिलं, आता तेजस स्ट्राईक एंडला. ओ दांडीगुल, व्हॉट अ बॉल, फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज तेजस या बॉलवरती होईल बाद. पहिलाच बॉल फेस करत असताना पूर्णपणे बीट झाला आणि त्यानंतर मात्र त्रिफल उद्ध्वस्त झाल्या त्या खेळाडू तेजस या फलंदाजाच्या. पहिला धक्का मात्र लागला. 2 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपला. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली होती, त्यानंतर मात्र अगदी खोलाट चेंडू गोलंदाज हरेशच्या माध्यमातून टाकण्यात आला. चेक सन्माननीय जयदासजी शेळके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब, आपलं देखील आम्ही या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये करतोय. शब्द सुनणाने हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स सौरभ सर. राऊंड द विकेट ना. ओ यावेळेस देखील लेंथ पाहावी लागेल. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक पहिली एक्स्ट्रा धाव या ठिकाणी बॅटिंग करत असताना खानाव टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होईल. 2 धावा धाव फलकावरती होतील. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे गोलंदाजीच्या मार्कवरती. मंगेश कर्णूक या गोलंदाजाला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल या ठिकाणी वापरत असताना पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र तैनात केला. राऊंड द विकेट. लो फुलटॉस, फार चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक. पहिला धमाका पाहायला मिळाला आहे. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत सांगत ऋतिकच्या बॅटमधून हा पहिला षटकार. फार चांगला फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल होता, फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती लगेच फायदा घेतला. फक्त बॉलला दाखवली दिशा आणि परफेक्ट टायमिंग झालं होतं. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय. हो यावेळेस लेन्थ चांगली आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. राईट आर्म राऊंड द विकेटनं बॉल अँगलनं अगदी बाहेरच्या दिशेने टाकला जातोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय अगदी वाईड लाईनच्या थोडंसं जवळून जाणारा चेंडू. मंगेश कर्णूक या गोलंदाजाचा मात्र निर्धाव आपण पाहतोय. फटका चांगला, टायमिंग देखील चांगलं झाला. फिल्डर होते, प्रयत्न चालू होते, परंतु फिल्डरच्या हाताला लागून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार येईल तो फलंदाज ऋतिक मुंडेच्या बॅटमधून. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे आमचे भाग्य विधाते ज्यांना अविश्रांत मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेले आहे ते आमचे अतिथीगण आहेत. आदरणीय विठ्ठल शेठ शेळके साहेब यांचा आपण इथं आगमन पाहतोय आणि ते वडापावच्या खमंग मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं इथं स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. तसेच आमचे मास्टर शेफ आमचे आचारी अर्थातच संदीपभाई शेळके यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चला जनरेटर आपण चालू करायचं आहे. छोटू जनरेटर चालू कर.
तसेच आमचे निकेश भाई शेळके सलमान खानचे बिग फॅन यांचे इथं आगमन झालंय आपलंही आम्ही स्वागत करतोय. जय बैलाचे मालक राहुलबाई रिकामे चिंचवली यांचं इथं आगमन झालंय. राहुलबाईंचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. बाईंना विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला स्पीड अप करायचं आहे. थोडंसं फास्ट आपण काम करा. जनरेटर आपण चालू करायचं आहे अशी वानमालकाला विनंती आहे. तांत्रिक अडचणीमुळे तुमच्यापासून दुरावले गेलेलो आहोत त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करू आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे विद्युत मनोरे जे आहेत ते आपण प्रज्वलित करायचे आहे. दर्शनी सामना आपण पाहतोय आई जगदंबा 11 आई गावदे खानाव बी आणि अपोजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच स्वर्गीय उमेश दादा आणि निकेश दादा 11 चिंचवली. यापुढची जी लढत आहे ती विजेता वर्सेस विजेता ही लढाई होणार आहे. त्यामुळे या सामन्यामधून जो जिंकेल तो संघ जरीमरी आई 11 गावदे 11 आंबे या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. त्यामुळे आंबे टीम आपला कॅप्टन इथे आपण पाठवून द्यायचा आहे. चला फील्ड सेटअप जमाव करू नका. लाईट्स जरी गेली असते तरी आपण बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या आपण जरूर आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे जमावबंदी आहे आणि लगेच आपण ॲट अ मोमेंटला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. बॅट्समन आपल्या पोझिशनमध्ये या. चला लगेच सामना आपण सुरू करायचा अशी विनंती आहे. विठ्ठल शेठ शेळके साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे भाग्य विधाते आमचे आधारस्तंभ आमचे आधारवड आदरणीय व्यक्तिमत्व एक ऑलराऊंडर ही भूमिका नियमितपणे जे बजावतात मग कुठलंही कार्य असू दे ते उल्लेखनीय पद्धतीने करत असतात. चिंचवली गावच्या विकासाला चालना देणारा हा एक महान पुरुष आपण पाहतोय विठ्ठल शेठ शेळके साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 5 बॉल मात्र झालेत. धाव फलक्यावरती धावा 12 पाहायला मिळाला. शेवटचा बॉल राहू द विकेटनं मंगेश लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आता संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता चांगल्या लेंथ वरती शेवटचा बॉल मात्र टाकला जातोय. अगदी 43 धाव संख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग करत असताना आई जगदंबा खाणाव बी संघाच्या धावा झाल्यात पहिल्या ओव्हर नंतर त्या 1-12 आणि इथून आता 24 बॉल आणि विजयासाठी मात्र 31 धाव संख्येची गरज. एकदम परफेक्ट फटका आपल्याला लॉंग ऑफच्या वरतून पाहायला मिळाला. तो फलंदाज अल्पेश मुंडेच्या बाट मधून मिळतील त्या 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 22 बॉल आणि आता 25 ची गरज. अगदी
धावा आणि चेंडूंमध्ये अंतर फार नाहीये. 3 रन्स फक्त धावां या ठिकाणी या चेंडूपेक्षा जास्त. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. आमची दोन्ही टीमला कलकलीची विनंती आहे. यावेळेस मात्र साईड चेंज केली जाते. राईट आर्म राहून द विकेटनं गोलंदाजच्या मार्कवरती विजय तयार होईल. फटका यावेळेस देखील चांगला आहे. मिड ऑफ क्लिअर करत लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर मात्र तैनात आहे. एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र एकच सिंगल रन कंप्लीट आणि सिंगलच्या बरोबरीनं धावा संख्या होईल ती 19. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 19 धावा धावफलक्यावरती. अगदी ज्या रन रेटची गरज होती त्या रन रेटनं संघ मात्र चाललाय. 12.67चा रन रेट मात्र चालू आहे आणि अगदी रिक्वायर्ड रन पाहायला गेला तर 6.86. अगदी बॉल टू रन असं समीकरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. हा खूप टप्पाचा बॉल होता. इथून बॉलला लिव्ह केलाय, सोडून दिलाय. अशा भूत नजरेने फलंदाज मात्र पंचांकडे पाहत होता. कदाचित त्याला वाटलं होतं की पंच वाईट बॉल देतील की काय, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तिसऱ्या पंचांची मागणी अर्थातच वाईट साठी केली जाते. तिसरे पंच पण फलंदाजाची मागणी आहे. तिसऱ्या पंचांचे रिव्ह्यू फलंदाजाने घेतला. वाईट साठी रिव्ह्यू असेल. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. अगदी शरीरापासून वरून जाणारा चेंडू मात्र पंचाने वाईट बॉलचा इशारा दिला. एक्स्ट्रा रन मिळेल. पंचांचा 1 बाउन्सचा देखील इशारा आला. एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. उर्वरित आता आपण पाहतोय तर 21 बॉल आणि विजयासाठी मात्र 23 धावसंख्येची गरज आहे. अर्थात पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जिथे 12 धावा आल्या होत्या तिथून दुसऱ्या ओव्हरमध्ये विजयनं कमबॅक करण्याची गरज होती, परंतु विजय देखील थोडासा महागडा ठरतोय. अगदी एक षटकारचा मार त्याला बसला. त्यानंतर एक वाईट बॉल देखील त्याच्या माध्यमातून फेकण्यात आला. राऊंड द विकेट. प्रॉपर इट्स द कडक हिट. बॉल जाईल लॉंग ऑफच्या वरतून. षटकार. प्रॉपर हिट पाहायला मिळालाय. अगदी दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडे होतोय, परंतु त्या ठिकाणी मात्र फार मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बाट मधून आलाय तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता, फ्लिक केला. फटका यावेळेस मात्र फसला आणि फलंदाज देखील आता फसेल. या ठिकाणी दुसरा विकेट डाऊन होईल. फलंदाज ऋतिक मुंडे बॅक टू द पवेलियन. विजय ऋतिक मुंडे मात्र बाद झालाय, परंतु आपल्या संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन तो बाद झालाय. 5 बॉल वरती 16 धावांची विस्फोटक इनिंग मात्र आपण त्याच्या बॅट मधून पाहिली होती. 26 वरती 2 ही सध्याची स्थिती पाहतोय आपण. पहिलाच बॉल अगदी अलॉंग द कार्पेट. हा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून पंचांचं बोट आकाशात. विकेट नंबर 3 गॉन. सलग दुसरा झटका लागलाय. तो बॅटिंग करत असताना आई जगदंबा खाणाव बी या संघाला.
थँक्यू डीजे या ठिकाणी धाव फलक्यावरती धावा आपण 26 पाहतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 27 या धावसंख्येची गरज आहे. 17 या धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. अल्पेश मुंडे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती केतन मुंडे. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज मंगेश कर्णुकला आपण पाहतोय, जिथे तिसऱ्या षटकासाठी मंगेश वरती ही जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र फक्त डिफेन्स केला हलक्यात, बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. फलंदाज अल्पेशला देखील माहिती आहे सिंगल डबल्स धावाने देखील काम बनवू शकतं. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांसाठी तो जात नाहीये. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होईल ती 27. उर्वरित आता 17 चेंडू आणि विजयासाठी 16 या धावसंख्येची गरज आहे. अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण खानाव टीमच्या माध्यमातून अगदी कमी धावा मात्र बनवण्यात आल्या होत्या. 42 धावा बनवल्या होत्या. 43चा डिफेंड करत असताना मात्र यावेळेस फटका चांगला आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हिट फिल्डर कडून थोडीशी चुकीला माफी नाही आहे. बॉल मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती केतन मुंडेच्या बॅटमधून हा चौकार. जे फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. अगदी धावा कमी आहेत. धावा कमी असताना गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करणं तर गरजेचं आहेच, परंतु त्याचबरोबर फिल्डिंगनं देखील त्यांना साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. फिल्डरकडून थोडीशी चुकी झाली आहे. यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगल्या लेंथवरती चेंडू मात्र डिलिव्हर केला जातो. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी मंगेश स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक आहे. इथे धावा आतापर्यंत मंगेशच्या माध्यमातून 17 धावा खर्च केल्या गेल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे, कारण मंगेश हा सुरुवातीचा एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच डावाची सुरुवात हा गोलंदाज करत असतो. त्याच्याकडून कमी धावा देण्याची अपेक्षा होती. बॉल मात्र हवेत. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, हाताला बॉल लागला परंतु झेल ड्रॉप झाला. एक रन मात्र चेंडूवरती जरूर मिळेल. एकीच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 32 धावा फलक्यावरती. उर्वरित आपण पाहतो आता 14 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल आणि 11ची गरज. समीकरण फार सोपं. इथून जर गोलंदाजी करणारा आई जगदंबा खानाव बी टीमला मात्र जर कमबॅक करायचं झालं तर विकेट मिळवाव्या लागतील. 3 फलंदाज बाद झालेत. अल्पेश आणि त्यानंतर केतन ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. याच दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे शर्यत शौकीन ग्रुप चिंचवली. मग ती आपण पाहतो शिरवली चिंचवली असेल किंवा आपली ही यजमान चिंचवली असेल, ज्यांची एक आपल्याला संयुक्त संकल्पना नियमितपणे पाहायला मिळते. आणि त्यामध्ये एक नाव आम्ही जरूर आवर्जून घेऊ. ते नाव आहे आमचे गणेशदादा ठोंबरे यांचं. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी व्हिजिट केलेले आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच आमचे काका साईनाथ शेळके यांचं देखील आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. 2 धावा फलक्यावरती या चेंडू नंतर जोडल्या जातील. अगदी स्कूपचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोकाला बॉल लागला होता. त्यानंतर बॉल मात्र ऑन साईडला आला, परंतु 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने संघ पोहोचला तो 34 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 9ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. मंगेश यावेळेस मात्र राईट आर्म राऊंड द विकेटने तयार आहे. फिल्डिंग पाहिली तर अगदी समोर देखील आपल्याला 3 फिल्डर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला एक फिल्डर आहे, मिड विकेटला एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगल्या लेंथ वरती बॉल टाकला. शेवटला मात्र ठरवलं होतं की बॉल लेट कट करायचा आहे, परंतु वेगानं बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल जाईल निर्धाव. या ठिकाणी या तिसरं षटक मात्र संपलंय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि चिंचवली टीमला मात्र 9 या धावसंख्येची गरज.
ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय WTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. अगदी कॅमेऱ्याची क्वालिटी देखील आपण पाहताय. थेट बिल्डिंग मधले प्रेक्षक त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात. ते घरबसल्या या ठिकाणी मात्र सामन्यांचा आस्वाद घेतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती मिलिंद जाधव आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित आता फक्त धावा पाहिजेत 9. समीकरण अतिशय सोपं आहे, परंतु गोलंदाजी कशी होईल त्यावरती मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. कारण इथून जर खानाव टीमला कमबॅक करायचं झालं तर हे षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये एखाद दुसरी धाव देऊन विकेट मिळवण्याची गरज आहे. यावेळी फटका चांगला आहे. फिल्डर कडून थोडीशी चूक. अगदी मॅच सोडली की काय असं वाटू लागलं खानाव संघानं. लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून. अगदी लेट बॉलवरती धावले. त्यांना देखील वाटलं की बॉल अगदी हातामध्ये येईल की काय. यावेळेस सरळ बाटना फटका पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑनला तिथे फिल्डर तैनात आहेत. फक्त एक सिंगल धावानं देखील हा सामना जिंकू येऊ शकतो हे आता माहिती आहे. कलून चुकलंय ते चिंचवली या संघाला. सिंगल डबल धावांना देखील प्राधान्य दिलं जातं. सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय तो 39 या आकड्यावरती. उर्वरित आपण पाहतोय आता 4 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू आणि 4 ची गरज. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 4 धावा. अगदी फिल्डिंगची विवरणा अजून तरी आपण पाहतोय बॉर्डर लाईनच्या जवळ अटॅकिंग फिल्डिंग देखील लावली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. विकेट किपर यावेळेस कोणतीही मिस्टेक करणार नाही आहे. विकेट नंबर 4 डाऊन. फलंदाज मात्र बाद. डिझाय 8 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. या अगोदरचा बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. यावेळेस मात्र थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा बॉल टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आता व्हेरिएशन करण्याची देखील गरज आहे, कारण जे चेंडू ओव्हरपिच पडले त्या ओव्हरपिच बॉलवरती मात्र या मॅच मध्ये आपण आक्रमण होताना पाहिलंय. परंतु ज्या बॉलवरती व्हेरिएशन झालंय, स्लो वन बॉल, अगदी थोडासा बाउन्सर पद्धतीचा, ते बॉल मात्र निर्धाव गेलेत. फटका चांगला आहे. पहिल्याच बॉलवरती तडाखा. MS धोनी स्टाईलने हा सामना केला फिनिश. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे आणि हा सामना जिंकलाय तो बॅटिंग करत असताना GCC चिंचवली या संघानं. चला टॉस साठी या आंबे टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि चिंचवली टीमचे कॅप्टन या मॅच मध्ये खरं तर त्यांनी विजय मिळवला आणि दोन्ही टीम्सने एक सामने जिंकलेले आहेत. आणि नेक्स्ट मॅच खरं तर 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला कॅप्टन प्लीज लगेच टॉस साठी यायचं. आपण टॉस करणार आहोत. खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. शुभम म्हात्रे जे खऱ्या अर्थानं रसायनी परिसराला बिलॉंग करतात आणि त्यांचं आपण अतिशय सुरेख समालोचन ऐकलं. चला प्लीज टॉस साठी या. प्लीज शेवटचा कॉल आहे. लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. GCC चिंचवली आणि तर का आपण बघितलं तर आंबे टीमचे कॅप्टन, चला आंबे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चिंचवली टीम कॅप्टन त्वरित या.
आपल्या स्क्रीनवरती आमचे लाडके मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना देखील दाखवलं जात आहे. आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला 6 बॉलवरती 16 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा ऋतिक मुंडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिक मुंडे आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आणि दोन्ही संघाच्या कर्णधारास आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. यानंतरची सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. त्याच्या आपण सामना मात्र पाहणार आहोत. आंबे आणि त्यांच्या विरोधात त्यांना फाईट डील तो GCC चिंचवली हा संघ. दोन्ही टीमच्या आमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. आणि यानंतरची मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची आहे. येस, नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय दोन्ही टीम्सने. खरं तर एक सामना जिंकला. दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थाने ही इम्पॉर्टंट मॅच आहे. पाहूया. आणि चिंचवली टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत. नाणेफेकीचा कौल उडवला जातो आहे. कॉल आहे हेड आणि टेल आला. टॉस जिंकला आंबे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. काय सांगाल, एक विजय आपण मिळवलाय. कशी विकेट आहे आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. या स्पर्धेला कसं एन्जॉय आपण करता? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करत असताना समोरचा संघ चिंचवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना किती धावांपर्यंत आपण थांबवू शकाल? कमीत कमी 10,000 राखण्याचा प्रयत्न करू. यस, चिंचवली संघ टीम कॅप्टन. खरं तर जर का आपण बघितलं तर आता आपल्या वाट्याला बॅटिंग आलेली या 4 ओव्हरची मॅच आणि समोरच्या टीमला किती धावांचा आपण टार्गेट द्याल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कसं करताय स्पर्धेला एन्जॉय? या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन कसं वाटलं? आणि या नाईट म्हणजेच खेळण्यासाठी एक वेगळीच मज्जा असते. आणि आतापर्यंत आपल्या संघाचा कसा प्रवास सुरू आहे? परफॉर्मन्स चांगला आहे आणि सर्व 11 खेळाडू चांगला प्रयत्न करतात, गावासाठी खेळतात आणि आयोजन चांगले आणि आयोजकांचा धन्यवाद मानेन काही ते आम्हाला खेळण्याची संधी दिली. विश ऑल द बेस्ट. आपण पाहताय अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा अर्थातच ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 जिथे मात्र हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जण खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्वांचंच खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी ऋतिक आपण या. अगदी चांगली बॅटिंग राहिली आहे. 6 बॉल 16 धावांची इनिंग आणि त्याच इनिंगच्या जोरावरती मी तर म्हणेन की चिंचवली टीमनं हा विजय संपादित केला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ऋतिकला मात्र दिली जाते. वेल प्लेड ऋतिक. नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. चला मॅच ऑन करा. जिथे दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आंबे आणि त्यांच्या विरोधात GCC चिंचवली यांच्या दरम्यान 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. कॉम्बॉक्स मध्ये असतील आमचे साथी कॉमेंटेटर लवेश डिगे सर. खानाव टीम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खानाव टीम येस, थँक्यू व्हेरी मच शुभम. थँक्यू आकाश आणि थँक्यू सुनील लांबोर यांचा आपण खरं तर आवाज ऐकलात. अगदी विनर हा सामना आपण खेळणार आहोत. खरं तर आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025चं हे दमदार शानदार रजनी क्रिकेटचं हे आयोजन आपल्याला एन्जॉय करायला मिळतंय. आज दुसरी रजनी या स्पर्धेतली आपण इथे पाहतो आणि दुसऱ्या रजनीमधील विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला गावदेवी आंबे आणि GCC चिंचवली या 2 टीम दरम्यान हा सामना आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये दाखल होईल. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. यानंतर आपण पाहतो ए पोलच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. एक साईडला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल ए पोलचा धरणा विपक्ष शिवकर पहिला सामना आपण एन्जॉय करणार आहोत. अगदी ए पोलच्या लढती थोड्याच वेळामध्ये सुरुवात केली जाईल. इथून आपल्याला विनर हा सामना पाहायला मिळतो. एक साईडला आंबे आणि एक साईडला GCC 11 चिंचवली संघ हा संघ आपण पाहतो. कालच्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहिला भोकरपाडा आणि खानाव हे 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत. आजच्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये कोणता संघ जाईल हे मात्र आपल्याला थोड्याच वेळामध्ये जरूर स्पष्ट होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करो मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि जाऊया आता मात्र मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय आंबे विपक्ष GCC चिंचवली संघ टॉस जिंकला. खरं तर आंबे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंगचा निर्णय घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे, ते म्हणजे चिंचवली या टीमला आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओपनिंग पेअर तेजस मुंडे आणि अल्पेश मुंडे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर P1चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रीतम पाटील गोलंदाजी मार्कवर अगदी पहिलं षटक घेऊन पंचांचा ग्रीन सिग्नल, लाईट्स प्ले, मॅच ऑन. 4 षटकाचा सामना खेळला जाईल पहा, याच्याकडे लक्ष असू द्या. पहिला चेंडू अगदी टप्पा खाल्यानंतर वेग या चेंडूवरती आढळला. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट फेकलाय. प्रीतम गोलंदाजी मार्कवर अगदी डावखुरा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. यावेळी फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न, अगदी खराब चेंडू होता आणि त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इथं फलंदाजाने केला नाही. दिशा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नाहीये, म्हणजेच लगातारचा दुसरा चेंडू इथून डॉट फेकला होतो. 4 षटकाचा सामना, 4 षटकामध्ये कमीत कमी 40 धावा तुम्हाला इथून बनवाव्या लागतील या खेळपट्टीवरती. तिसरा चेंडू एज लागले. फाईन लेग रिझन मध्ये आपण पाहतो चुकी होते आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, येतोय चौकार, 4 रन. सहारा शिवकर या संघाला पाहणार आहोत. प्रणय 11. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी आहे, त्यामुळं आपल्या 2 संघनायकांना आपण इथे पाठवून ठेवायचं आहे. यस, अगदी इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. यावेळी तेज तर्रार गोलंदाजी, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आलं. गोलंदाज प्रीतम या गोलंदाजाने मागील चेंडूचा विचार केला. खरं तर शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये चुकी झाली, फिल्डिंग थोडीशी चुकी झाली आणि त्यामुळे तिथे मात्र धावा जमवल्या, ते म्हणजे 4 चिंचवली या टीमने. आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक प्रीतम पाटील या गोलंदाजाचं आपण पाहतो. पहिलं षटक अगदी कशा प्रकारे हातलावलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केला होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या हलकीशी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 5 धावा फलकावरती आपण पाहतो. अगदी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिले, ते म्हणजे प्रीतम पाटील या गोलंदाजाची. पहिला सामना अगदी आपण पाहू शकाल कोंडले या टीमला परास्त करून सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे आंबे हा संघ. आणि खानाव टीमला परास्त करून सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला GCC चिंचवली हा संघ आपण पाहतो. आणि विनर सेकंड फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चिंचवली विपक्ष आंबे या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीमला आम्ही सूचित करू की आपण स्पीडअप करायचं आहे पहा. 4 षटकं सामना, पहिले 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे, त्याच्याकडे लक्ष असू द्या. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्त, एलिव्हेशन कमी, कॅच घेतले ते. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना GCC 11 चिंचवली संघाला फलंदाज बाद. जे अतिशय सुमधुर गीत डीजेच्या माध्यमातून देखील आपण ऐकलात. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला तेजसला परतावं लागलं तंबूच्या अस्त्रेला आपण पाहतो. जर आंबे संघ पहा इथून जिंकला तर विश्राम पाटील साहेबांच्या माध्यमातून आंबे टीमला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल पहा. लगेचच जीपे केलं जाईल. विश्राम पाटील याचा इशारा येतोय, आम्हाला सांगत आहेत की
आंबे टीम जर इथून जिंकली तर आंबे टीमला 5,000 रुपयाचा गुगल पे लगेचच मयूरच्या अकाउंटमध्ये ते पैसे इथून जीपे करण्यात येतील. विश्राम पाटील साहेबांचं देखील आपण इथे शुभागमन पाहतोय, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. WTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. यावेळी पहिला चेंडू आपण पाहतो, दुसऱ्या षटकातला गोलंदाजी मार्कवर मयूर आलाय पहा. संघाचा कर्णधार आपण पाहतो मयूरची देखील आपण खरं तर चांगली गोलंदाजी सातत्यपूर्वकचा आपण पाहतो. अगदी चांगला गोलंदाज आपण पाहतोय. राईट टार्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला मयूर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट फेकला, दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळी अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. कॉर्नर रिजन मध्ये दूरवरून खेळाडू येतील, चेंडूची अडवणी करतील, तोपर्यंत धावा कंप्लीट करतील. त्यामध्ये फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते टोटल 6 धावा. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रतिम पाटील खरं तर गोलंदाजीने हाताळलं. अगदी दमदार गोलंदाजी राहिली, फक्त 5 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालाय आणि मयूरचा देखील आपण चेंडूची हतलणे पाहतो. अगदी चांगली चेंडूची हतलणे अद्याप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळी अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्यात आलं. यॉर्कर काढण्याचा प्रयत्न आणि चुकी होते पहा. बॅकअप चांगला राहिला अगदी वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये. आणि एक धाव होती तिथे, मात्र दुहेरी धावेला तिथे प्राधान्य देण्यात आलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या पुढे नेण्याचं काम इथून 2 फलंदाज करत असताना आपण पाहतो. एक साईडला फलंदाज ऋतिक आणि अल्पेश असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू, ए शॉट टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना चिंचवली संघाला फलंदाज ऋतिक. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना JCC चिंचवली टीमला लागलेला आहे. मयूर गोलंदाजाने ती विकेट मिळवली. फलंदाज ऋतिकला तंबूच्या आसऱ्याला परतवलं. आता नवीन खेळाडू हर्षद बोलाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती इथून दाखल झालाय. इथून हर्षदला आणि आपण पाहतो बॅटिंग करत असताना अल्पेश मुंडे या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करणं, पार्टनरशिप बिल्ड करणं तेवढंच गरजेचं राहील. मॅच जिंकायची असेल तर इथून चांगला खेळ सादर करणं गरजेचं. अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता. पॉईंट रिझन मध्ये खेळाडू तैनात. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या मदतीनं अजूनही धावसंख्या एकेरी अंकावरती आपण पाहतो. टोटल 9 धावा 2 बाद अशी सुरुवात चिंचवली टीम या संघाच्या आपण सध्याच्या घडीला पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये 9 धावा अगदी संकटामध्ये सापडलाय JCC 11 चिंचवली संघ. इथून संकटमोचक पारी खेळणं चिंचवली टीमला अनिवार्य राहील. ओव्हर द विकेट इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, एच लागले आणि तिथून मात्र विकेट किपर करणार नाही चूक. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना JCC चिंचवली संघाला फलंदाज बाद. मयूर या गोलंदाजी आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला. तर 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा आपण पाहतो. बॅटिंग करत असताना JCC 11 चिंचवली संघ 3-9 धाबा धाबा फलकावरती. पहिलं षटक प्रीतम पाटील या गोलंदाजाचं आपण पाहिलं, फक्त 5 धाबा खर्च केल्या प्रीतमने आणि त्यानंतर मयूर गोलंदाजी मार्कवरला संघाचा कॅप्टन आपण पाहू शकाल आणि त्याने मात्र फक्त 4 धाबा खर्च करत 2 विकेट म्हणजे 2 मुख्य फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलेत. विकेट हॅट्रिक साठी इथून आपण पाहू शकाल विश्राम पाटील साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि सामना जर आंबे टीम जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज विश्राम पाटील साहेबांच्या माध्यमातून आंबे टीमला इथून देण्यात येईल. बा अगदी पैशाचा वर्षाव जणू काय मैदानाच्या आतमध्ये आंबे टीमसाठी केला जातोय. खरं तर प्रेक्षकांना खेळाडूंना खरं तर प्रोत्साहित करण्याचं काम
विश्राम पाटील यांच्या माध्यमातून केलं ते 2 षटकाचा खेळ वाजवी खेळ संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 बाद 9 धावा. अजूनही मॅच बनवू शकते, अजूनही चांगला स्कोर उभारू शकेल चिंचवली टीम. इथून चांगला खेळ केला तर इथे मात्र प्रॉपर टायमिंग. इट्स अ लॉंग लॉंग वे, लॉंग अँड स्ट्रॉंग. येतोय षटकार. वॉट अ शॉट. WTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहिला. दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला फेकून दिलं फलंदाज हर्षदच्या बॅटमधून. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मच निडेड षटकार. षटकारच्या साहाय्यानं धाव संख्या डबल डिजिटमध्ये 15 या आकड्यावरती 3 बाद चिंचवली टीम. ओव्हर द विकेट टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी लाईन चेक केली आणि लगेचच या चेंडूवरती 1 बाउन्स असा चेंडूला दंडित केलं जातंय गोलंदाजाला. इथून आपण पाहू शकाल मागील चेंडू थोडासा स्लॉटमध्ये होता. यानंतर मात्र उसळी घेणारा चेंडू टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली. 1 बाउन्स ची नक्कीच इथून ताकीद दिली जाते गोलंदाजाला. हा चेंडू निर्धाव असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. यावेळी देखील लावडा फील केले. अगदी लेग बिफोरचा शिखार. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना JCC 11 चिंचवडी संघाला. येस, थँक्यू डीजे. अगदी मैदानाच्या आतमध्ये जे घडतंय त्या प्रकारे आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत ऐकतात. लेग बिफोरचा शिकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज इथून बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर येणारा खेळाडू प्रदीप मसे खरतर फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. कशा प्रकारे इथून प्रदीप मसे बॅटिंग केलं हे देखील पाहणं गरजेचं. संघाला मात्र इथून धाव संख्येची गरज आहे. इथून 2 फलंदाजाला अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. इथून चेंडू बॅलन्स असतील. अजूनही 9 चेंडू बॅलन्स आहेत. त्यामुळे 9 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न इथून 2 फलंदाजांना करावा लागेल. मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून चांगली बॅटिंग करणं तेवढंच गरजेचं राहील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट अगदी यॉर्कर काढण्याचा प्रयत्न. चेंडू पीच झाल्यानंतर अगदी वेग घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ साईड ऑप्शन हा चेंडू हतलला होता. गोलंदाज आकाश या गोलंदाजाने अगदी चांगली गोलंदाजी अद्याप आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला होता आकाशला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आकाश सध्याच्या घडीला इथे आपण दाखवत असताना आपण पाहतो चांगली गोलंदाजी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना टोटल धाव संख्या 15 4 बाद. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. इट्स अ फ्लॅट हिट, कडक हिट षटकार. थँक्यू व्हेरी मच. प्रदीप मसीच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक आपण पाहिला षटकाराकरिता. अगदी मच निडेड षटकार रेडी ठोकलाय. षटकाराच्या साह्यानं धाव संख्या पुढे जाते. टोटल 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. अद्याप एक चेंडू शिल्लक षटकातला आपण पाहतो. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली. तिथून मात्र बॅट अँड बॉल मध्ये चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट नव्हता. पंचांचा इशारा तो लेग बिफोर म्हणजेच यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. शिवकर आणि त्यांच्या विरोधात धरणा या 2 संघांदरम्यान.
टॉस या ठिकाणी जिंकला सहारा शिवकर टीमनं आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. येस थँक्यू. खरं तर जर का आपण बघितलं तर शुभम सर त्याचबरोबर त्यांच्या समोर जर का आपण बघितलं तर आकाश सर देखील आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. आणि तदनंतर निशी सरांना देखील आपण ऐकलत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025. सव्वीस धावांचं इतर मात्र लक्ष या मॅच मध्ये. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते सर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतो. या टीमचा प्रमुख गोलंदाज. एक्स्ट्रा गिनीला फलंदाज आकाश. नॉन गिनीला देखील आकाश आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. दुसरी धाव सुद्धा इथून मात्र चिथ्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने इथून मात्र कंप्लीट करत असताना हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनवरती आकाश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग इनवरती आकाश रणवी यांना सध्या आपण बघतो. पहिल्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावांचा श्रीगणेश आपण बघितलात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल. ओ का लाईन होती, का टप्पा होता, अचूकता, विविधता, व्हेरिएशनचा चांगला वापर. ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे पहा फलंदाजाला शांत ठेवलं. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि याच ओव्हरमध्ये खरं तर एक प्रमुख गोलंदाज प्रदीप नामक वापरला जातो आहे. यावेळेला देखील आपण पूल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि याही वेळेला फक्त सिंगल मिळणार आहे. सिंगलपेक्षा जास्त काही नाही मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना परंतु आता धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 26 धावांचा लक्ष्य. लो स्कोरिंग मॅच आहे. बॉल तयार होतो. बिगिट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल चाललाय सीमा पार. येतोय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी ब्रँडेड षटकार. अतिशय फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेन्सचा बॉल होता. अक्षरशः जर का आपण बघितलं तर मिडल ऑफ द बॅटनं हा फटका सजवला. बटर आकाशच्या बॅट म्हणणं इथून मात्र हा षटकार आपण बघितला. आकाश रणवी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनवरती. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. प्रदीप इथे पहा. इथे जर का आपण बघितलं तर गतीमध्ये प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समनला इथून मात्र खरं तर शांत ठेवलं जातं. एक तेरी तो एक मेरी. या भागचा बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आहे हे सिद्ध करून दाखवत असताना गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. डुशम 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 डुशम. 4 रन्स.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर का आपण बघितलं तर 13 धावा झालेल्या आहेत. अर्धा टप्पा हा गाठला, अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. अजून 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू 13 धावा, 13 धावा 18 चेंडू. अठरा बॉलमध्ये आता 13 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल 18 बॉलमध्ये आता 13 करायचे आहेत. या वेळेला पहा असाफ ठाणेंना या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. इथे घडतंय काय, धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु तुतुमे आणि तितक्यात विकेट किपर पहा चतुर चालक आपल्याला पाहायला मिळालंय. आणि इथे मात्र दाखवली चालकली ज्या पद्धतीने बॅट्समनने पॉपिंग क्रीज सोडली होती हे हेरलं विकेट किपरने. आणि पहा रनआउटची संधी. बॅटर इथून मात्र आकाश भोईर बाद होतोय. ठोक आता अप्रतिम संगीत ज्यांचा वेळ आम्हाला करमत नाही ते आमचे अतिथी मान्यवर तुकाराम शेठ मस्कर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. क्लासिक कलेक्शन अँड न्यू फॅशन कलेक्शनचे सर्व या परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व, अथांग फार्म हाऊसचे प्रोप्रायटर आणि लक्ष बैलाचे मालक, एक डॅशिंग आमचे समाजसेवक आदरणीय तुकाराम शेठ मस्कर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी परंतु पहा बॅटरने आपल्या पायाची गती वाढवली आणि त्यानंतर एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. येणारे बॉल 16 आणि विजयासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजे अर्थातच 12. टन टना टन 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 टारा 16 गेंदे चाहिए 12. बॉल तयार. यावेळेला पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर आहेत परंतु इथे काय, इथे घडतंय काय, बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. बदल आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा. आता विजयासाठी 15 मध्ये 8 धावांची गरज. यावेळेला पहा इथे लाईन खराब. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावफलकावरती धावा कमी आहेत. त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. क्या बात आहे, अप्रतिम ट्वाईट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे आपण पाहतोय आगमन झालेलं आहे आमच्या वर्लेश्वर रेसिडेन्सी मधील एक नामांकित नाव विजय माने सरांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. अगदी अलीकडच्या बाजूला आपण ज्यांचा कटआउट पाहतो ते आमचे वर्लेश्वर रेसिडेन्सी या परिसरामधून बिलॉंग करणारे एक नामांकित व्यक्तिमत्व दोनशू दाते चिंचवलीमधील. मग आपण पाहतोय अगदी चांगले उत्सव असतील त्यामध्ये ज्यांची डोनेटर्स ही भूमिका आपल्याला नियमितपणे पाहायला मिळते. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत विजय माने यांचं इथं आगमन झालेलं आहे. शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. आपलं स्वागत आहे. थँक्यू. जमलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही खरं तर मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या मोमेंटला धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा. विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज. याच दरम्यान आपण पाहतोय नुकताच आपण ज्यांची चर्चा केली ते आमचे लक्ष बैलाचे मालक आणि अथांग फार्म हाऊसचे प्रोप्रायटर तुकाराम शेठ मस्कर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पाहूया आता इथे मात्र चेक केलं जाईल धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आहेत की नाही याकरिता खऱ्या अर्थानं. आणि इथे पहा
योग्यरित्याने ही धाव कंप्लीट केलेली आहे. या बॉलवरती तब्बल धावा आता 3 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केला जातात आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय 22 धावा. विजयासाठी फक्त 4 धाव्यांची गरज आहे. या बॉलला देखील स्ट्रोक चांगला आहे. सॉफ्ट हँडेड फक्त दिशा दिली. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु इथे पहा एक धाव कंप्लीट झाली. आता धावफलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी येणारे बॉल 13 आणि 13 बॉलमध्ये फक्त 3 धाव्यांची गरज. 13 चेंडू 3 धावा, 3 धावा 13 चेंडू. तुकारामजी मस्कर साहेबांच्या वतीने खरं तर आम्हाला देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आर्थिक डोनेशन प्राप्त झालं. साहेब आपलं देखील मनापासून आभार. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला होता, परंतु तिथे थोडीशी ताकद कमी मिळाली. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय. बॅट्समन होतो बाद. तू ठोक डीजे ठोक. तीन धाव्यांची गरज. 12 चेंडू 3 धावा, 3 धावा 12 चेंडू. काय घडणार इथून जर का आपण बघितलं तर या इम्पॉर्टंट ओव्हरमध्ये गोलंदाजाने डॉट बॉल किंवा विकेट जर मिळवल्या तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव येऊ शकतो, परंतु इथे पहा बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. काय घडणार 12 बॉल आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉल तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक तयार झाला. 12 बॉल मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होतो. प्रतीक फुल टॉस चूक झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे बॉलला फेकून दिला. 6 धावा विजयाचा षटकार. सामना जिंकलाय. खरं तर संकल्प 11 आंबे या संघाने सामना जिंकला. अभिनंदन. याच दरम्यान विनंती आहे कानू रणधवी साहेबांना, आपण देखील याच्या मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा संघ आज आपण मैदानामध्ये खेळताना पाहिला. तो गावदेवी जरीमर्या 11 आंबे या संघानं बाजी मारलेली आहे आणि ते सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत. तिसरा संघ आपल्याला मिळाला आहे जे सुपर 12 मध्ये गेले. तुमचा सामना जो आहे तो शेवटच्या अंतिम महारात्री आणि दिवसांमध्ये असणार आहे, त्यामुळे आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. बाकी ज्या पुढील सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत